नमस्कार सर्वांना. अ, हा फोटो पाहून तुम्हाला कळालं असेलच, की मी कुणाविषयी बोलणार आहे. येस, श्रीरामजी. मी ज्या देशामध्ये राहते, त्या देशाचं नाव आहे भारत, इंडिया. ओके. सो भारत ही भारताची संस्कृतीच मूलभूत आधारावर आहे. रामतत्व, शिवतत्व आणि कृष्णतत्व. तर त्यापैकी एक सर्वात मोठे माझे प्रिय आहेत रामतत्व आणि दिवाळी हा सण जो सगळ्यात मोठ्याने साजरा केला जातो, तो हा रामतत्वावरती साजरा केला जातो. कारण श्रीरामजी जेव्हा वनवासावरून घरी परत आले होते, तर त्या क्षणाची आठवण म्हणून आपण हा दिवाळी सण साजरा करतो. पण बघ काही अशा दुविधा आहेत मनामध्ये, की आपण जे काही करत आहोत आणि आपण जे काही करायला हवं, यामध्ये काही साम्य आहे का? हे मी यामधून सांगायचा प्रयत्न करते. हा माझा पहिला प्रयत्न आहे आणि यापूर्वी मी असे व्हिडिओज कधी केलेले नाहीयेत. पण जसं म्हणतात ना, की सेतू बांधण्यामध्ये खारुताईने तिचं योगदान दिलं होतं. याचा अर्थ हा नाही, की खारुताईचं योगदान किती मोठं होतं. याचा अर्थ हा आहे, की खारुताईने योगदान दिलं होतं. ओके. याचा अर्थ आहे, की प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान करणे हे महत्त्वाचे आहे. सो दिवाळीमध्ये आपण काय करतो? दिवाळीमध्ये आपण खूप गोड खातो. दिवाळीमध्ये आपण कपडे खरेदी करतो. दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो. ओके. आणि श्रीरामजी ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे रामायण. आपण सर्वांनी लहानपणापासून खूप वेळा स्टोरीज ऐकलेली आहे. त्यामधून आपल्याला कोणते कॅरेक्टरिस्टिक्स रामाचे समोर येतात. नो ग्रीड. त्यांना कशाचाच लोभ नव्हता. जेव्हा त्यांना सांगितलं गेलं, की तुम्हाला वनवासात जायचंय, तेव्हा त्यांनी काही क्षणाचाही विचार न करता ते हो म्हणाले. कारण त्यांना त्या महलाचा, त्या महलातल्या संपत्तीचा काहीही मोह नव्हता. नो ग्रीड. त्यांना कशाचा मोह होता? ते काय म्हणाले होते, "मला ज्यावेळेस जंगलात जाईन, त्यावेळेस तिथे जे साधू संत असतील, त्यांच्याकडे खूप ज्ञान असेल, ते ज्ञान घ्यायची मला संधी उपलब्ध झाली. मला निसर्गासमवेत राहायची संधी उपलब्ध झाली. त्याबद्दल त्यांना आनंद वाटत होता." म्हणजेच काय, आपल्यालाही कशाचा आनंद वाटला पाहिजे? आपल्याला नेचरचा आनंद वाटला पाहिजे. आपल्याला नॉलेजचा आनंद वाटला पाहिजे. पण आपल्याला आनंद फक्त एवढ्याच गोष्टींचा वाटतो. आपल्याला आनंद वाटतो स्वीट्स खाण्यामध्ये. इतके स्वीट्स बनवले जातात, इतके तेलकट पदार्थ खाल्ले जातात, की त्याने आनंद तर मिळत नाही, पण शरीरावरती त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच जाणवतात. क्लोथ्स म्हणजे आता हे तर आहेच, की ठीक आहे. आपल्याला एक आनंदाचा क्षण साजरा करायचा आहे म्हणून आपण कपडे खरेदी करतो. पण हे आपण विसरतोय, की आपल्याला आनंद का सेलिब्रेट करायचा आहे? आपण आनंद रामासाठी सेलिब्रेट करतोय हे विसरतायत. आणि कपड्यांची इतकी बेशुमार शॉपिंग केली जाते, की हद्द नाही. तर कुठेतरी आपण रस्ता भटकतोय हे नक्की. आणि फटाक्यांचं तर बोलायलाच नको. आपल्याला आनंद कशासाठी झालाय? राम घरी आलेत म्हणून. रामांना काय आवडत होता? निसर्गाचा सहवास आवडत होता. आणि फटाके उडवून तुम्ही काय करताय? फटाके उडवून तुम्ही निसर्गाची हानी करताय. ह्या सगळ्या गोष्टी समजायला हव्यात. या सगळ्या गोष्टी मला आचार्य प्रशांतजींच्या व्हिडिओमधून समजल्या. तुम्हीही त्यांचे व्हिडिओ बघा. YouTubeवरती फक्त सर्च करा आचार्य प्रशांत. तुम्हाला भेटतील आणि त्यांचे व्हिडिओज बघा. काही गोष्टी या कॉमन सेन्स असतात. पण आपण इतके प्रोग्राम्ड झाल्यासारखं वागतोय, की हे असंच असतं आणि हे असंच केलं पाहिजे फॉर नो रिझन. पण कुठेतरी आपल्याला समाधानाची अनुभूती होत नसते, कारण आपण नॉलेजच्या सर्चमध्ये नाहीये. आपल्याला क्लॅरिटी नाहीये लाईफबद्दल. ती क्लॅरिटी आपल्याला आली पाहिजे. ओके. आणि प्रत्येकानं खारुताईचे योगदान हे दिलंच पाहिजे. हे असं नसतं, ते तसंच असतं. अशा लोकांना तुम्ही समजावून सांगा, हे असं असलं पाहिजे. त्याने सेतू बांधण्यात किती भागीदारी होईल माहीत नाहीये, पण रामाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाहीये. धन्यवाद.